जरा काय टाळ्यावर रेशनिंग, टाळ्यांवर जीएसटी वगैरे काय आहे का? एवढंच नव्हे तर सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तुम्ही ग्रॅच्युइटी द्या, 10% एलिजिबल, 10% त्याच्यावर इंटरेस्ट द्या आणि 4 महिन्यामध्ये याची अंमलबजावणी झाली. इंग्लिश मधनं मी 2 वाचून दाखवतो. The opposite parties collectively are directed to extend payment of gratuity to all collectively are directed to extend benefits of payment of gratuity to all eligible Anganwadi workers and helpers within a period of 4 months. यूपी गव्हर्नमेंटला काय सांगण्यात येतंय की तुम्ही 4 महिन्यामध्ये ही सगळी पेमेंट्स करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. आपलं म्हणणं काय आहे? आपलं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आम्हाला तुम्ही कायम करायला पाहिजे ही पहिली मागणी आहे आणि सर्वांना ग्रॅच्युइटी द्यायला पाहिजे ही दुसरी मागणी आहे. हे सरकार इतकं बधीर आहे. तुम्हाला माहिती आहे की दिवाळीच्या अगोदर इथल्या हायकोर्टाने डायरेक्शन दिलेले आहे की सर्व अंगणवाडी वर्कर्सना दिवाळीच्या अगोदर मोबाईल फोन दिले पाहिजे. तुम्हाला आतापर्यंत मोबाईल फोन मिळालेले आहेत का? नंतर आपलं म्हणणं असं आहे की अंगणवाडी कर्मचारी इतकी वर्ष काम केल्यानंतर तिचं काय सेव्हिंग होत नाही आणि म्हातारपणी खायचं काय? अरे तुमच्यापैकी मला माहिती आहे 250 रुपयापासून नोकरी सुरू केलेले लोक आहेत. आत्ताशे कुठं 10,000 झाले. तुमच्यापैकी कुणी सेव्हिंग करू शकतं काय? म्हातारपणी खायचं काय? आणि म्हणून तुम्हाला दरमहा पेन्शन द्यायला पाहिजे ही आपली मागणी आहे. माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे, आणखीन अजित पवार साहेब या तिघांच्या समोराची मांडणी करून सिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार जर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या अर्धी रक्कम जर पेन्शन म्हणून जर दिली तर एका वर्षाला 11 कोटी रुपयाच्या वर बोलता येत नाही. ऐकलं तुम्ही? या सरकारला 11 कोटी रुपये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या करता शक्य नाहीये. त्याची वाटतात ना पैसे, यांच्याकडे पैसे भरपूर आहेत, वाटायला बरोबरच जाहीरपणे आश्वासनं देत आहेत, कोणाला काही देत नाही ही गोष्ट वेगळी. तर ही मागणी सरकारने मान्य केली पाहिजे. आता 1 महिन्यामध्ये सरकारने युनियनशी बोलणी केलेली नाही. कबघार काही झालंच नाही. फक्त इथं मुख्यमंत्री कुठल्या तरी बांधावर जातात, उपमुख्यमंत्री कुठेतरी दुष्काळी भागामध्ये जातात, बांध चढतात आणि सांगतात आम्ही काम करतोय म्हणून. बांधावर जाणं म्हणजे काम करणं नाही. उद्धवजींच्या वरती टीका करत होते तुम्ही घरी आत म्हणून, ते घरी बसून काम करत. तुम्हाला एक प्रश्न विचारतो,